आता जे नवीन ट्रेडर येत आहे, ज्यांना नवीन सुरुवात करायची आहे, तर त्यांना काय सांगाल की बा कोणत्या पद्धतीने नवीन सुरुवात करायची डीमॅट अकाउंट खोलून? हे बघा, जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येत आहे, मिनिमम तुम्हाला 1 वर्ष लागणार मार्केटची सायकल शिकायला. ऍक्च्युअल जर इथं बघितलं 4-5 वर्ष जातात, कारण एक पूर्ण अपवर्ड मोमेंटमचा फेज बघितल्यानंतर खाली येणार मार्केट, त्यानंतर परत वरती जाणार, याला 4-5 वर्ष जातात. बट कमीत कमी मार्केट कसं चालतं, डेली मुवमेंट कशा होतात हे शिकायला तुम्हाला 1 वर्ष जाणार. अच्छा. तर तुम्ही 1 वर्ष स्टॉक कुठलाच विकत घ्यायला नको. बट जिथपर्यंत तुम्ही पैसे नाही टाकणार तिथपर्यंत तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही. अशा याच्यात तुम्ही ईटीएफ मध्ये पैसे टाकू शकता. निफ्टीचं ईटीएफ घ्या, आयटीचं ईटीएफ घ्या, ऑटोचं ईटीएफ घ्या, बँक निफ्टी ईटीएफ घ्या. तिथं तुमचा पैसा सेफ आहे, तुमचा स्किन इन द गेम आहे, पैसा लागलेला आहे म्हणून तुमचा इंटरेस्ट आहे. आणि जसं जसं तुम्ही टेक्निकल अनालिसिस, अगेन जर तुम्हाला ट्रेडर बनायचं असेल तर टेक्निकल अनालिसिस शिकल्याशिवाय मार्ग नाही. तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिकणार, 1 वर्ष सहज जातं. आपल्याला वाटतं पहिल्या 1-2 महिन्यात की अरे मला सगळं आलंय, हे पॅटर्न बनलो, ते पॅटर्न. तो हे पॅटर्न बनायलाच महिने लागतात. कुठल्या स्टॉकमध्ये कुठला पॅटर्न बनला, मग तो कसा रिॲक्ट होतो, अच्छा हा ब्रेकआउट देतोय, पण ब्रेकआउट नंतर इथं हा खाली येतोय. ते सगळं मुवमेंटम ऍक्च्युअल कुठलंही मार्केट कसं चालतं हे समजायला कमीत कमी 1 वर्ष लागतं. म्हणजे मला टेक्निकल अनालिसिस आज ऑलमोस्ट येतं. मी 100% काहीच नसतं, बट ऑलमोस्ट येतं. त्याच्यानंतरही जर मी कमॉडिटीजचा ट्रेड घ्यायला गेलो तर मला ते समजायला की इथं प्राइस ऍक्शन कशी होत आहे ते कमीत कमी 2 महिने जाणार. बरोबर. पण नवीन जर कोणी सुरू करताय त्याला 1 वर्ष ही प्राइस ऍक्शन समजायला लागणार. त्यामुळं जर सुरुवात करत असाल ईटीएफ पासून सुरुवात करा. सुरुवातीला टेक्निकल अनालिसिस शिका. टेक्निकल अनालिसिस शिकल्यानंतर हळूहळू छोट्या अमाऊंटनी ट्रेड घेणं सुरू करा. स्टॉप लॉस फॉलो करणं सुरू करा. हे जर तुम्ही करा, मला वाटते 1 वर्षाच्या आसपास जे आहे तुम्हाला ठीकठाक स्टॉक मार्केटचा एक्सपिरियन्स येईल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इथं व्यवस्थित आपलं करिअर बनवू शकता. म्हणजे टेक्निकल अनालिसिस हे ब्रह्मास्त्र आहे या क्षेत्रातलं, बिलकुल असं म्हणाल? ब्रह्मास्त्र आहे.